राजे शंभू छत्रपती अशा या महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। मी श्री सुनील पाटील आज या मातीमध्ये उभा आहे। या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला जन्म दिला आणि शहाजी येथेच बागडले, जिजाऊ येथेच रमल्या आणि ती स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर दिव्याच्या रूपात प्रकटली, शिवनेरीवर दिव्याच्या रूपात प्रकटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला, पुढे सह्याद्रीचा छावा झाला। प्रतिप्रचंड लेखे वर्धिष्ठ विश्ववंदिता शहांसुनव शिवशेषा मुद्रा भद्राय रास्ते, मुद्रा भद्राय रास्ते अशा माझ्या राजाच्या राजमुद्रेला मी वंदन करतो। 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या खुशीत एका निरागस बाळाने जन्म घेतला। ते बाळ म्हणजे शिवबा। युद्धनीती, राजनीती यांसारख्या कुटीशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, एखादा संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा, महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा। शत्रूच्या मनावर पावित्र्याचे स्थान निर्माण करणारी किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा। अरे तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, अरे तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची चित्र मात्र माझ्या शिवबाच्या रक्तात होती, माझ्या शिवबाच्या रक्तात होती, माझ्या शिवबाच्या रक्तात होती। शिवाजी हा एक केवळ 3 अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे। तो उच्चारतात अंगात 100 हत्तीच्या बाळते, अंगात 100 हत्तीच्या बाळते। आजच्या युगात शिवाजी महाराजांचा एक तरुण मावळा जनावरांसारखा वागत आहे, ही एक शोकांतिका आहे। परस्त्री माती समान मानणारा माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय अत्याचार केल्यास त्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश होता। माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते तर 100% संरक्षण होते, 100% संरक्षण होते, 100% संरक्षण होते। अरे नव्हते आमदार, नव्हते खासदार, अरे नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण ते राज्य होते माझे शिवराजाचे, माझे शिवराजाचे, माझे शिवराजाचे। महाराजांसारखी दाढी वाढवणं, कपाळ चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु बाहेरांगणून महाराज बनण्यापेक्षा अंतरांगणून महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण जर आपण भेटवून घेतली तर ती खरी आदरांजली ठरेल शिवाजी महाराजांना। आपण शिवाजी महाराजांविषयी चर्चा करण्यापेक्षा त्यांनी उभा जन्म ज्या कार्यासाठी अर्पण केलं ना, त्या कार्यात जर आपण मित्रांनो प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल, तर ती खरी शिवजयंती ठरेल। छत्रपती शिवाजी महाराज एका पारड्यात आणि 33 कोटी देव एका पारड्यात। याचे कारण असे की सर्वसामान्य 33 कोटी देवांपैकी कोणीही माणसाच्या जन्माला आलं होतं असं माझ्या ऐकण्यातही नाही, परंतु माझा राजा एका साधारण माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवदेवापर्यंत पोहोचता याचं एक अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली ती सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला मित्रांनो बाईतली आई कळेल ना तो जिजाऊचा शुभ झाला, तो जिजाऊचा शुभ झाला। आस्ते कदम, आस्ते कदम, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 श्रीमंत